मधल्या काळात अशा चर्चा येत होत्या. तुम्ही तुमच्या इथं कानावरती आल्या असतील. राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा यायची की विलिनीकरण होणार आणि त्याच्यापेक्षा अशी की सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, इतर राज्यात जयंत पाटील मंत्री होतील वगैरे. या चर्चा कुठून येत होत्या राजकीय वर्तुळामध्ये किंवा तुमच्या कानावरती या चर्चा आल्या होत्या का? मला या तुम्ही विषयाची कधीच नाही ऐकली ही चर्चा? मला अशी सगळ्या चर्चा येत असतात त्या कानावरती पडत असतात, बस. त्यापेक्षा काय वेगळं असंही म्हटलं असं गेलं. माध्यमातून ऐकत असतो, बस. आता म्हणून मी काय म्हटलं, तर जेव्हा ही चर्चा येते तेव्हा तुम्ही दादांशी बोलायचा कधी की दादा अशी चर्चा येते कानावरती? एक बाब अशी आहे की दादांचं आणि माझं ट्युनिंग एवढं होतं. मी हे ऐका प्लीज, म्हणून तुम्हाला मी सगळे प्रश्न विचारतो. प्लीज हां. प्लीज. हां. दादांचं आणि माझं ट्युनिंग इतकं कमालीचं होतं, जे कदाचित अनेकांना खटकत राहिलं असेल की व्यक्त होऊनच आम्हाला एकमेकाच्या भावना कळायच्या असं नाही ना. ते होतं. ते आता ते माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं असेल ते काय होती सांगा तुम्ही? मी खरं सांगतो, मी आज तुम्ही खूप नाही, गोष्टी नाही, होल्ड करतात तटकरे नाही, साहेब. होल्ड या नाही गोष्टी- करत. होल्ड कशाला करू? मला असं जाणवतं की तुम्हाला असं ओठापर्यंत येतात काय गोष्टी नाही तुम्ही नाही नाही थांबवून ठेवता नाही स्वतःला. नाही नाही मी खूप संयमी आहे आणि मी एकतर एका छोट्या समाजातला आलेला एक कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे कोण काय काय पद्धतीचं कुठे काय बोलतं मला सगळं ज्ञात आहे. पण तरी पण मी खंबीर भूमिकेतून राजकारणामध्ये आज उभा राहील. त्यामुळे येऊ द्या ना काळाच्या ओघामध्ये. कारण स्पष्टता कोणतरी मांडणार असं सांगितलं ना. विलिनीकरणाचा मुद्दा मी काढला का दादांच्या मृत्यूनंतर? नाही ना. ज्यांनी काढला त्यांना बोलू द्या ना, मग मी बोलेन. मग काय त्या विलिनीकरणाची चर्चेचा तपशील होता त्यांना सांगू द्या ना. काय मला हरकत असेल काय कारण? मला काहीच हरकत नाही त्याच्यात. त्या उलट सगळ्या बाबी जनतेसमोर येणं गरजेचं आहे आणि ते याव्यात लवकरात लवकर. जसं दादांच्या अपघाती मृत्यूची चौकशी सखोल पद्धतीने ज्या तपास यंत्रणा अशा चौकशी अपघाताची करत असतात त्यांच्यामार्फत व्हावी आणि ते सत्य बाहेर यावं. तसं जे कोण सगळे सहकारी आमचे सांगतात राजकीय, ते जे काय बोलतात आणि ते जे काय सांगणार आहेत ते त्यांनी सांगावं ना. मग त्यावेळेला एक भूमिका असेल, काय माझ्याकडची काय माहिती असेल, मी जरूर त्यावेळेला बोलेन. पण पवार साहेबांनी जे म्हटलं बघतोय तेव्हा तुम्ही रिॲक्ट करणार नाही ते स्वतः म्हणताय की झालं ती विलिनीकरणाची चर्चा. मी नाही ना काय बोलणार. का आपण तुमचा हा संयम, तुम्ही याला संयम म्हणतात, या संयमामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात होऊ दे ना. काय मला आणि होत आहेत किंबहुना. होऊ दे ना. मग त्यात काय मला काय हे वावगं काय? मी मगाशी तेच म्हटलं ना की मी जे गेले 4 दिवस विचारत आलो, बोलत आलो, आज आपण संजय राऊतांचं नाव घेऊन बोलत आलात. एनडीएबद्दलची भूमिका काय आहे ते नाही ना कोण बोलत अजून, कमलेशजी. म्हणून मी संयमाने बोलतोय ना. ते येऊ दे ना. मला नाही, मला तुम्ही आता किमान 5 ते 7 वेळा उल्लेख केला एनडीए सोबत जाणे हा ही प्रायोरिटी पक्षासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून की आपण अलायन्समध्ये असणं जास्ती गरजेचं आहे की पक्षाचं स्वतःचं अस्तित्व जास्ती महत्त्वाचं? एक भाग आहे की अलायन्समध्ये जाण्यासाठीच आम्ही भूमिका घेतली म्हणून पक्षामध्ये 2 भाग झाले. कमलेशजी कसं विसरून चालेल? व्हाय डिड इट हॅपन? बरोबर. भारतीय जनता पक्षावरती जाण्याचा निर्णय झाला म्हणून 2 भाग झाले ना. हे कसं नाकारता येईल? जे सत्य आहे ते सत्यच राहील ना. आपण तो मला प्रश्न विचारला तो आता हा गैरलागू होतो. कारण हे का झालं तर आम्ही भाजपबरोबर गेलो म्हणून झालं ना. सांगा ना आपण, मी म्हणतो ते चुकीचं आहे म्हणून. नाही, बरोबर आहे तुमचं. हे जे झालं ते भाजपबरोबर गेलं म्हणून झालं ना. पण माझा तोच प्रश्न आहे ना, बाकी काय नाही ना. पण एक ही पूर्वअट असेल, उद्या समजा विलिनीकरण चर्चा पूर्वअट झाली. मी कोण घालणार? प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही पक्षाचे, आज सर्वोच्च नेते आहात तुम्ही पक्षाचे. एक बाब असं आहे की मी वारंवार हे स्पष्ट केलं, दादा असतानाही स्पष्ट केलं की आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएचा घटक म्हणूनच आमच्या पुढच्या राजकीय वाटचाल पक्षाची राहणार आहे. ही अधिकृत भूमिका दादानी वारंवार स्पष्ट केली, मी वारंवार यापूर्वी स्पष्ट केली आणि आताही करतोय. संपला विषय. पक्षाचं पुढे काय होणार तटकरे साहेब? कारण तुम्ही आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात आणि एक निकटवर्ती म्हणून सुद्धा अजित पवारांच्या तुमची जबाबदारी मोठी आहे. पक्षाची पुढची वाटचाल कशी असणार आहे? पक्षाची पुढची वाटचाल पक्ष संघटन मजबूत करणं, जो विचार दादाने आम्हाला दिला त्या विचाराला पूरक पैचं संघटनेच्या माध्यमातून काम करणं. महिनींच्या नेतृत्वाखाली आज राज्यात सरकारमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे सरकारच्या अनेक वेगवेगळ्या योजना पक्ष संघटनेच्या मार्फत, विधानसभा विधान परिषद सदस्यांच्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवणं
या कामाला आम्हाला गती त्या ठिकाणी द्यायची आहे. दादा नाहीत ही कल्पना आमच्यापैकी कोणालाही म्हणजे डायजेस्ट होत नाही, पण तरीही आम्हाला पुढे वहिनींनी जसा धीरोदत्तपणा दाखवला त्याला सोबत राहून आम्हाला पुढचं काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही वाटचाल करू. पक्षाचं नेतृत्व कोणाचं असेल? एक बाब आपण पाहिलीत की त्याच्याबद्दल सुद्धा वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न झाला. तो राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाईंनी परवाशी दिल्लीमध्ये स्पष्ट केलं की ना कधी त्यांचं नाव चर्चेमध्ये होतं, ना त्यांनी त्याबद्दलचं कधी व्यक्त केलं आहे. मी वारंवार स्पष्ट केलं की आमदारांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे ती बाब होईल. पण वहिनींचं नेतृत्व असेल असं तुम्ही स्पष्ट सांगत नाही. एक बाब अशी आहे की विधिमंडळाचा नेता निवडीपर्यंत सुद्धा मला प्रश्न विचारले गेले. विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीपर्यंत पण मला प्रश्न विचारले गेले. मग ती बैठकीची प्रक्रिया झाल्यावर मी सांगितलं. पण असेल का सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असं काही मत तुमचं आहे का किंवा पक्षाचं आहे का? पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्या, सगळ्या घटकांच्या, विधिमंडळ सदस्यांच्या, सर्व स्तराच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याच भावनासोबत घेऊन आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. हे मी नेहमीच बोलत आलो आणि आमच्या सर्वांचं ते कर्तव्य राहील राजकीय. आम्ही तेच पुढे घेऊन वाटचाल करावी. नाही, पण माझा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यावरती हो किंवा नाही मध्ये उत्तर का देत नाही तटकरे साहेब? सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं का? पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन करू द्या ना मला निर्णय. मी कोण एकटा अधिकार बोलणार? माझ्या मनात जे आहे ते मी बोललो. तुमची भावना काय? एक असं आहे कमलेशजी, मला पक्षाच्या संघटनेमध्ये जे आहे, कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे, आमदारांची भावना आहे तीच माझी भावना आहे. मी वारंवार स्पष्ट केलं आणि म्हणूनच योग्य वेळेला त्याचा निर्णय आम्ही एकमतानेच होईल. काय वेगळं वावगं वाढण्याचं काही कारणच नाही ना. तुम्ही जसं मी म्हणतोय वारंवार की तुम्ही मित्र आहात, जवळचे होतात, आता जवळचेच नाही होतात, तुम्ही परिवाराचे जवळचेच नाही होता. पार्थ पवारांसाठी तुम्ही आता काय भूमिका बघताय पक्षामध्ये किंवा जय पवारांसाठी काय भूमिका बघतात? आता तर अशी बातमी येते की त्यांना त्या एका प्रकरणामुळे क्लीन चिटही मिळते, त्यामुळे त्यांचा आता मार्गही सुकर होईल असं म्हणतात. पार्थ आणि जय पवारांसाठी काय वाटतं तुम्हाला पक्षात एक पारिवारिक सदस्य म्हणून दादांचे? शेवटी ते दोन तरुण युवक आहेत. दादांचा विचार घेत तेही त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. अशा वेळेला पुढची राजकीय वाटचाल त्यांना योग्य पद्धतीने करण्याच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये असेल तर त्यांना सोबत घेऊन आम्ही उद्याच्या भवितव्यामध्ये पक्ष उभारण्याच्या कामामध्ये सोबत घेऊन काम करू. काय त्याच्यात वेगळं वाटायचं काय कारण आहे? राज्यसभेवर पाठवण्याचा विचार आहे पार्थ पवारांना? बघूया ना, ज्या वेळेला राज्यसभेची निवडणूक येईल त्याला त्या संदर्भातला निर्णय नक्कीच घेतला जाईल. नाही, कारण आता सुनेत्रा पवारांना आता तुम्ही विधिमंडळ नेतेपदी केले, उपमुख्यमंत्री, त्यांना सभागृहावरती यावंच लागेल. तर त्या येत असताना तिथे पार्थ पवारांना किंवा जय पवारांना तिथे असावं अशी तुमची इच्छा आहे का? होईल ना, ती चर्चा त्यावेळेला होईल आणि पक्ष निर्णय घेईल नक्कीच. या सगळ्या परिस्थितीमध्ये आज अजित पवार हे विधिमंडळाचे नेते होते, सर्वोच्च तिथे नेते, त्यांचा अत्यंत दांडगा असा अनुभव होता. ती एक गोष्ट आता मिसिंग असणार आहे सभागृहामध्ये अजित पवार नसल्याने. तुम्हाला असं वाटतं का सुनील तटकरेंनी आता राज्यात परत यावं किंवा आता इथे बघावं? नाही, असं मला कधी वाटलंही नाही. याचं कारण असं की दादा नाहीत हा आघात आमच्यावरती मोठा त्या ठिकाणी आहे, पण इथे एक चांगली फळी दादांनीच आणि आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या निर्माण केलेली आहे. त्यामुळे आज केंद्र पातळीवरती मी त्या ठिकाणी लोकसभा सदस्य म्हणून काम करतो आहे. जी, मला त्यामध्येच काम करण्यामध्ये अधिक रस आहे. राज्य पातळीवरची संघटन ज्याची जबाबदारी दादांनी माझ्यावरती विश्वासाने सोपवली होती, ती विश्वासाने पार पाडताना लोकसभा सदस्य म्हणून करायची कामगिरी आणि इथे पक्षाचा अध्यक्ष म्हणून करायची कामगिरी याच्यात इथं अधिक लक्ष मला द्यावं लागेल ते मी देईन. बाकी राज्याच्या राजकारणात मी असा प्रदेशाध्यक्ष म्हणून आहेच. सत्तेच्या राजकारणामध्ये येण्याची माझी अपेक्षाही नाही. मला आज जे दादाने आम्ही कष्टाने नेटाने उभं केले ते पुढे चालू ठेवणं ही प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी आहे, ती मी पार पाडेन. इथे मग आता विधिमंडळात नेते सुनेत्रा वहिनी करत असताना कोण वरिष्ठ नेते तुम्ही त्यांच्यासोबत? भुजबळ साहेब आहेत, हे सगळे नेते आहेत. सामूहिक नेतृत्व असेल? आम्ही सगळेजण काम करतो ना त्यांच्या नेतृत्वाखाली. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी चर्चा करतच राहू. पक्षाची धाटणी नेहमी पूर्वी पण होती. आम्ही सगळेजण कोर ग्रुप होता, ते सगळेजण आम्ही बसतच राहू. आमदारांना विश्वासात घेऊ. आमदारांचे काय प्रश्न असतील ते मुख्यमंत्र्यांच्या समोर त्या ठिकाणी आवर्जून मांडू. त्या प्रश्नाची विकासाची कामं असतील, इतर काय प्रश्न असतील त्या बाबतीमध्ये सुद्धा बहिणी उपमुख्यमंत्री म्हणून प्रयत्न करतीलच. आम्ही काय वेळेला जर का आवश्यकता असेल तर त्या विषयावरती जरूर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी संवाद करू. तुर्तास अर्थ खातं जे अजितदादांकडे होतं ते देण्यात आलेलं नाही आहे, ते सध्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेलं आहे. अजित पवारांची फक्त 2 खाती त्यांच्याकडे आहेत सध्या.
आहे. त्या खात्यासाठी काय मागणी पक्षाची की ते तुमच्याकडे यावं, लवकर यावं? नाही, मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यातली स्पष्टता दिलेली आहे हम्म. आणि त्यामुळे ती स्पष्टता दिली असल्यामुळे योग्य वेळेला त्या संदर्भात चर्चा होईल आणि पक्षाची भूमिका आम्ही त्या व्यासपीठावरती नक्की मांडू. लवकरात लवकर यावं पक्षाकडे, कारण हे ते फार कसं महत्वाचं आहे आहे. की शेवटी ती भूमिका ज्यांच्याजवळ बोलायची आहे तिथे बोलू. बोलली गेली का? नाही बोलली गेलेली आहे, योग्य वेळेला बोलू ना. माध्यमांच्या मार्फत अशा चर्चा कधी होत नसतात जी. आणि त्यामुळे ती चर्चा जरूर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याजवळ वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून असतील, प्रफुल्लभाई असतील, मी प्रदेशाध्यक्ष आहे, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, भुजबळ साहेब आहेत, आम्ही सगळेजण बसून चर्चा करू, जरूर चर्चा करू. पक्षाचं नेतृत्व करत असताना राज ठाकरेंनी एक मुद्दा उपस्थित केला आहे की एक मराठमोळा पक्ष आहे, मराठी